आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्र उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या अहमदनगरच्या साई सूर्य नेत्रसेवा लेझर प्रणालीवर आधारित आता सर्वात आधुनिक कॉट्युरा व्हिजन तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आलंय। याच तंत्रज्ञानामुळे केवळ चष्म्याचा नंबर कायमचा जात नाही, तर चष्म्यापेक्षाही चांगली दृष्टी देणं आता शक्य झालंय। डॉक्टर प्रकाश कांकरिया यांचा चष्मा नको असणाऱ्यांसाठी महाराष्ट्रात भव्य नेत्र तपासणी आणि सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिर नेहमीच आयोजित केले जात असतात। याच तंत्रज्ञानाद्वारे कोणत्याही प्रकारच्या गुंतागुंतीच्या दृष्टी समस्येवर आणि आता चष्म्याचा नंबर हा पूर्णपणे घालवता येणार आहे। त्याचबरोबर 40 नंतरही आता चष्म्याचा नंबर घालवता येणार आहे। काही लहान मुलांच्या दृष्टी समस्येवरही उपचार करणं शक्य झालंय। त्याचप्रमाणे केरेटोकोनस या आजारावर देखील आता यशस्वी उपचार करता येणार आहेत। बदलत्या जीवनशैलीमुळे अतिशय लहानपणीच दृष्टीदोष आणि मोठ्या नंबरचे चष्मे लागण्याचं प्रमाण मोठ्या गतीनं वाढत चाललंय। हा एक चिंतेचा विषय झालाय। पूर्वी संपूर्ण शाळेत 4 ते 5 जणांवर चष्मा असायचा, त्यांना कंदील म्हणून चिडवलं जायचं। आता प्रत्येक वर्गात 10 ते 15 कंदील झालेत। या पुढील आयुष्यात सैन्यात जाणं, पोलीस भरती, पायलट होणं, नेव्ही, MPSC, UPSC यासारख्या स्पर्धा परीक्षा तसंच अनेक जॉबसाठी नकार दिला जातोय। त्याचप्रमाणे अभिनय करणं, मॉडेलिंग, चित्रपट, दूरदर्शन मालिका, विविध प्रकारचे खेळ खेळणं यासाठीही अडचणी येतात। 3-4 नंबरपेक्षा जास्त नंबरवर असलेल्या व्यक्तींना लंगड्याला ज्याप्रमाणे कुबडीशिवाय चालता येत नाही, त्याचप्रमाणे चष्म्याविना दिसतही नाही। त्यामुळे त्यांना अपंगत्व आल्यासारखं वाटतं। आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात डॉक्टर प्रकाश कांकरिया चष्मा नको असणाऱ्या रुग्णांच्या तपासण्या करून त्यांना उपचारासाठी मार्गदर्शन करणार आहेत। जगात सर्वप्रथम एक दिवसात 100 पेक्षा अधिक लॅसिक नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा बहुमान नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्या नावावर नोंदवला गेलाय। अंधत्व असलेल्या नेत्र रुग्णांसाठी भारतातील पहिली मान कन्हैया या नावाची नेत्रपिढी अहमदनगरमध्ये सुरू करण्यात आली। नेत्रपिढीच्या स्थापनेनंतर डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी स्वतःच्या आई आणि वडिलांचं मरणोत्तर नेत्रदान करून अंधत्व असलेल्या गरजू नेत्र रुग्णांवर त्यांचं नेत्ररोपण केलंय। तिरळेपणे असल्यामुळे विवाहासाठी नकार मिळणाऱ्या अनेक नववधूवरांवर तिरळेपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या गेल्यात आणि त्यांच्या जीवनाला नवीन दिशा दिली। प्रकाश कांकरिया, साई सूर्य नेत्रसेवा अहमदनगर, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटना आणि माजी अध्यक्ष अखिल भारतीय रिफ्रॅक्टिव्ह सोसायटी इंडिया। मी आज मुद्दाम इथे येण्याचं कारण युवकांना विशेष करून किंवा कमी वयामध्ये दृष्टीदोष निर्माण होतात आणि येणाऱ्या त्यांच्या अडचणी आहेत त्या कशा दूर करता येतील आणि अर्थात वयस्कर लोकांना मोतीबिंदू आणि बाकीचे जे आजार आहेत त्याबद्दलही। पण माझं जे प्राधान्य आहे ते कमी वयामध्ये लोकांना चष्मे लागून त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या पुढच्या वाटचालीमध्ये अडथळा जो येतो तो दूर करणे आहे। सर, आजकाल कुठल्याही वयामध्ये चष्मा लागण्याचं प्रमाण किंवा दृष्टीदोष मोठ्या प्रमाणात आढळत आहे, नेमकं त्याला कारण काय? आता मी म्हटलं ना की मी लहान असताना सगळ्या शाळेमध्ये 4-5 जणांना चष्मा असायचे, त्याला कंदील म्हणून चिडवायचे। आता प्रत्येक वर्गात 15-20 कंदील झाले, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात दृष्टीदोष वाढत चालले। त्याला कारण आहे, त्याला एक कारण आहे आपल्याकडे डोळ्यावरती कमी वयामध्ये डोळ्यावरती पडणारा जो ताण आहे ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे। मी शाळेत असताना पाटी पेन्सिल, कित्ता बोरू, जाड प्रेमची पुस्तकं वगैरे असं असतं। आता तुम्ही पाहा की आता लोअर KG किंवा त्यापेक्षा खालच्या याच्यामध्ये मुलांना आजकाल ते मोबाईलवरती सगळ्या त्यांचे क्लासेस वगैरे चालतात आणि पॅड वापरतात, लॅपटॉप वापरतात। ज्या गोष्टीमुळे डोळ्यावरती त्या अतिनील किरणाचा वापर जास्त केला जातो त्यामुळे दृष्टीदोष आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढत चालले। आणि आपण पाहिलं की आता या वयामध्ये पहिल्या 6 वर्षामध्ये डोळ्यावरती जर मोठ्या प्रमाणात अति वापर हा अशा पद्धतीने झाला की यांचा पटकन दृष्टीदोष आणि चष्मे लागायला लागतात। हा त्याच्यामधला मुख्य। आणि आहार, पूर्वी जसं गोष्ट होती आता काय झालं की जंक फूड, म्हणजे आता पालेभाज्या, फळं, मूड आलेली कडधान्य कोणी खात नाही, पण आता पिझ्झा, बर्गर वगैरे खाऊन सगळ्या आपण म्हणतो ना जेवणाचं आणि जीवनाचं पूर्ण वाटोळं करणं चालू आहे। कॉन्टोरा व्हिजन टेक्नॉलॉजी एक तुम्ही नवीन डेव्हलप केलेली आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आता कॉन्टुरा ह्या शब्दाचं त्याचं यमक आलं। कॉन्टुरा म्हणजे त्याचा ते गोलाईचा जो आहे म्हणजे
तो कॉन्टूर हा परफेक्ट करणारी ही टेक्नॉलॉजी आहे. आता पण काय होतं की फक्त नंबर कमी करणे अशा प्रकारचेच एक 1.5 डझनपेक्षा जास्त वेगवेगळ्या पद्धती होत्या. त्याच्यामध्ये हे लॅसिक होतं, PRK होतं, स्माईल होतं, त्यानंतर एपिलॅसिक होतं, आता म्हणजे ICL होतं. हे ज्या पद्धती आहेत सगळ्या 1.5 डझनपेक्षा जास्त पद्धती आहेत. याच्यामध्ये फक्त नंबर कमी करण्यात एवढंच फक्त त्याचं इप्सित होतं किंवा एवढीच गोष्ट व्हायची. आता कॉन्टुरामध्ये काय झालं की आपल्या डोळ्यामध्ये परावर्तनाचे जे दोष आहेत, ऑप्टिकल ॲबरेशन, ते आयडेंटिफाय करून ते घालवता येतात. त्यामुळे ह्या लोकांना काय झालं की नुसतं नंबर जात नाही, नंबर मॅथमॅटिकच झिरो होतो आणि तुम्हाला चष्म्याने 100% दिसत होतं तर ह्या लोकांना 130% दिसायला लागतं. काही लोकांना 140% दिसायला लागतं. म्हणजे चष्म्यापेक्षा जास्त चांगलं दिसायला लागतं, कारण ऑप्टिकल ॲबरेशन त्यांचे निघून गेलेले असतात हे कॉन्टुराचं. त्यामुळे सगळ्या जगामध्ये एक मोठी लाट आलेली कॉन्टुराची आणि अतिशय भन्नाट टेक्नॉलॉजी. सर, नेत्रदान हा एक महत्त्वाचा अजून एक विषय आहे. बघितलं तर थोडंसं प्रमाण कमी आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, आपल्याकडे भारतामध्ये म्हणजे दानाचं महत्त्व असूनही नेत्रदान मरणोत्तर तेही का केलं जात नाही हा मला नेहमीच पडलेला प्रश्न आहे. याला मुख्य कारण अज्ञान आणि अंधश्रद्धा. आजही मी आता पण पाहिलं की जर कोणाचा मृत्यू झाला आणि त्याच्या मित्राने त्याला सांगितलं ना किंवा आणि आता त्या दुःखामध्ये की वडिलांचं निधन झालेलं आहे पण आपण त्यांचं डोळ्याचं दान करून ते परत 2 जणांच्या माध्यमातून हे जग पाहू शकतात, तर ती भावना एवढी उत्कट असते तर कोणी नाही म्हणत नाही. आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे की सजेस्टर आपण म्हणतो ना की अशा प्रसंगी त्याला धीर देणारा आणि ही गोष्ट सांगणारा माणूस कोणी नाही. त्या दुःखात कोणाला माणसाला काही आठवत नाही. नेत्रदान करावं हा विषय त्याच्या डोळ्यासमोरही येत नाही. म्हणून प्रत्येक माणसाचं मी म्हणतो की हे प्राथमिक कर्तव्य आहे की आपण जे अशा दुःखद प्रसंगी ज्याच्याबरोबर असतो त्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा नातेवाईकाला आपण आपल्याद्वारे ते नेत्रदानाचं थोडं सजेशन दिलं तर नाही हा शब्दच कधी येत नाही. तर ह्याला नेत्रदान वाढवायचं असेल मरणोत्तर तर बाकीच्या लोकांनी सांत्वना करताना त्यावेळेस हे शब्द दिला काय पहिल्या 4 ते 6 तासात नेत्रदान करावं लागतं. तर कोणीही दिलं तर 100% नेत्रदान होतं हे माझा आजपर्यंत अनुभव आहे. कॉन्ट्रा व्हिजनद्वारे आपण साधारणतः आतापर्यंत किती शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहे? आता मी कॉन्टुरा व्हिजन हे साधारणपणे मागच्या 4 वर्षापासून वापरतो आहे. 18 ते 20 हजार तरी ऑपरेशन माझे झालेले आहे. सप्रेम मराठी न्यूज, नाशिक.